मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. उन्हाळ्यात रोज आईस्क्रीम खाल्लं जातं, पण आज मी तुम्हाला असं मँगो कुल्फी दाखवणार आहे, जी ना गॅसवर बनवायची आहे, ना महागडं क्रीम लागणार आहे, ना कोणतंही आपल्याला विकतचं साहित्य लागणार नाही. आणि हो, फक्त 3 मिनिटात तयार होणारी ही कुल्फी इतकी क्रीमी बनेल की बर्फाचे कण सुद्धा अजिबात तयार होणार नाहीत. आणि सगळ्यात खास म्हणजे ही रेसिपी इतकी साधी आणि सोपी आहे की अगदी लहान मुलं सुद्धा पाहून लगेच बनवतील. एकदा ही ट्रिक पाहिली की तुम्ही मार्केटची कुल्फी खरेदी करणं बंदच कराल. चला तर मग लगेच सुरू करूया सुपर क्रीमी मँगो कुल्फी. सर्वांना एक खास विनंती आहे की माझ्या व्हिडिओला भरपूर अशा कमेंट्स येतात. या कमेंट्स वाचायला खूप छान वाटतं. फक्त हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या भागातून बनवत आहात, कोणत्या भागातून, कोणत्या गावातून तुम्ही कमेंट करत आहात, हे जर तुम्ही कमेंट करून सांगितलं तर खूप समाधान वाटेल की आपले व्हिडिओ कोणकोणत्या शहरापर्यंत, कोणकोणत्या भागापर्यंत पोहोचले आहेत. तर नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहत आहात. तर आता या ठिकाणी आपण चांगले गोडसर असे पूर्ण पिकलेले आंबे घ्यायचे आहेत. आंबे साधारण चांगले क्वालिटीचे आणि गोड असावेत. आता हे आंबे आपण पाण्यामध्ये 1 तासभर ठेवायचे आहेत. यामुळं आंब्यात जी उष्णता असते ही उष्णता कमी होते. यामुळं आंबे आपण पाण्यात 1 तास ठेवायचे आहेत. आता यानंतर वरची साल वगैरे घ्यायची नाहीये, तर फक्त आतील हा गाभा आपण घ्यायचा आहे आणि याचे असे छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत. याचा आपल्याला पल्प वगैरे करायचं नाही, मिक्सरला फिरवून घ्यायचं नाही. तर असे छोटे छोटे क्यूब्स जसे असतात तसे आपण याचे हे कट करून घ्यायचे आहेत. तुम्ही हे कसे पण तुकडे करू शकता, म्हणजे लहान मोठे किंवा कोणत्याही आकारामध्ये आपल्याला जसे जमतील तसे याचे तुकडे बनवून घेतले तरी सुद्धा काही फरक पडत नाही. या ठिकाणी मी अशा प्रकारे हे तुकडे बनवून घेतलेले आहेत. आता एक एअर टाईट डबा घ्यायचा आहे आणि यामध्ये हे जे सर्व पीस आहेत आपण जे आंब्याचे बनवलेले हे यामध्ये घालून पूर्णपणे व्यवस्थित पॅक करून हे फ्रीजरमध्ये ठेवायचे आहेत. आता यानंतर एक बर्फाचा ट्रे घ्यायचा आहे आणि यामध्ये म्हैशीचंच दूध घ्यायचं, म्हणजे जे जास्त फॅटचं दूध असतं तेच घ्यायचं. गाईचं वगैरे फक्त वापरू नका. जे जे जितकं जास्त फॅट असेल तेवढं दूध तुम्ही या ठिकाणी वापरायचं आहे. आणि आपल्या आईस ट्रेमध्ये हे सुद्धा असं आईस क्यूब बनवण्यासाठी हे ठेवायचं आहे. 8 ते 10 तासामध्ये आपलं हे आता बर्फ याचा झालेला आहे. पाहू शकता या आंब्याच्या तुकड्याचे सुद्धा एकदम असा कठीण झालेला आहे. अगदी बर्फाचा असा हे गोळा झाल्यासारखा हा कठीण झालेला आहे. तर हा आपण एका बॉल्समध्ये काढून घ्यायचा आहे, म्हणजे थोडा वेळ सुट्ट सुट्ट होईल. आणि हे दुधाचे सुद्धा आपले क्यूब्स असे छान असे तयार झालेले आहेत. असे क्यूब्स आपण नेहमी बनवून जरी ठेवले ना तरी आपल्याला कोल्ड कॉफीसाठी वगैरे हे उपयोग पडतात. झटपट लगेच आपली कोल्ड कॉफी तयार होऊ शकते. तर अशा प्रकारे हे फक्त आपण साहित्य एवढंच आपल्याला तयार करून ठेवायचं आहे. आता ज्या वेळेला आपल्याला आईस्क्रीम खायची इच्छा होईल, कुल्फी खायची इच्छा होईल, यावेळेस आपण हे बर्फाचे झालेले ज्या आंब्याचे गर आहेत तो आणि आपण हे जे दुधाचे क्यूब्स बनवून घेतलेले आहेत हे टाकायचे आहेत. आता जेवढ्या प्रमाणात आपल्याला आईस्क्रीम हवा आहे तेवढ्याच प्रमाणात आपण हे घ्यायचं आहे. यामध्ये एक अर्धा टेबलस्पून मिल्क पावडर टाकायची आहे आणि अगदी अर्धा टेबलस्पून किंवा 1 टेबलस्पून तुम्ही या ठिकाणी बारीक पिठी साखर टाकायची आहे. आणि फक्त आपल्या घरी जे दूध असतं, आपल्या फ्रीजला वगैरे दूध लावल्यानंतर दुधावर साई येते, ही साई फक्त आपण एक 4 टेबलस्पून या ठिकाणी वापरायची आहे. जर तुमच्याकडे मिल्क पावडर वगैरे नसेल तर तुम्ही कंडेन्स्ड मिल्क थोडंसं वापरलं तरी सुद्धा चालू शकतं. या व्यतिरिक्त आपल्याला आणखी काहीही साहित्य वापरायचं नाही. फक्त आपल्याला आवडत असेल तर थोडं जायफळ आणि वेलचीची पूड टाकायची आहे आणि फक्त 3 मिनिटं हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. पाहू शकता 3 मिनिटापेक्षा जास्त वेळ सुद्धा फिरवायचं नाही आणि 3 मिनिटामध्ये अगदी झटपट असं आपलं हे आईस्क्रीम तयार होतं. या ठिकाणी पाहू शकता किती क्रीमी असं हे आपलं आईस्क्रीम लगेच झटपट तयार होतं. परंतु आपल्याला जर कुल्फी खायची इच्छा असेल तर आपण याची कुल्फी सुद्धा अगदी सहज बनवू शकतो. आईस्क्रीम बनवायचं असेल तर तुम्ही हे एअरटाईट डब्यामध्ये ठेवून अगदी 1 तासामध्ये घट्टसर असं आईस्क्रीम तयार होऊ शकतं किंवा आहे असं सुद्धा खूप टेस्टी लागतं. अगदी लहान मुलं सुद्धा हे पाहून लगेच बनवू शकेल. इतके साधे आणि सोपं आणि अप्रतिम टेस्टी असं हे आईस्क्रीम किंवा ही कुल्फी सुद्धा आपली ही छान बनवू शकते. जर का कुल्फी बनवण्यासाठी आपल्याकडे कुल्फी मेड नसेल, मोल्ड नसेल ते असा, तर आपण असे जे आईस्क्रीमचे छोटे छोटे डब्बे असतात किंवा आपल्या घरी छोटे छोटे स्टीलचे वगैरे ग्लास असतात, वाट्या असतात, यामध्ये सुद्धा हे आपण मिश्रण घालून अगदी 1 तासभरासाठी जरी फ्रीजरला लावलं ना तरी सुद्धा छान अशी अगदी झटपट अशी कुल्फी आपली तयार होते. फक्त याला व्यवस्थित झाकण लावायचं आहे.
किंवा तुम्ही प्लास्टिकचा कवर वगैरे घालून व्यवस्थित पॅक करायचं आहे. म्हणजे याला अजिबात बर्फाचे कण वगैरे जमत नाहीत. आणि आपण दुधाची साय घातली ना आणि ती थोडीशी मिक्स करून घातली म्हणजे सुद्धा आपल्या जी आईस्क्रीम आहे किंवा कुल्फी आहे याला बर्फाचे कण जमत नाहीत. या ठिकाणी पाहू शकता अगदी 1 ते 2 तासामध्ये छान असं आपलं हे कुल्फी सेट झालेली आहे. ज्यावेळेला खायची आहे त्यावेळेला थोडंच अगदी थोडा वेळ पाण्यात ठेवायचं आहे म्हणजे लगेच साईडनं हे सुटली जाते लगेच. पाहू शकता पूर्णपणे ही आता अशी सुटलेली आहे. आणि अगदी विकतच्या पेक्षा अगदी मुलं पोटभर हवं तेवढं मन भरेपर्यंत खाऊ शकतील अशी साधी सोपी ही घरगुती कुल्फी नक्की एकदा बनवून पहा. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. तर नक्की अशा प्रकारे बनवून पहा आणि कमेंट नक्की करा की तुम्ही अशा प्रकारची कुल्फी बनवली की नाही. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.